चला आज आपण व्हेरिएबल्स इक्वेशन मधले आपण घेऊता की टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स. हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते पहा. आता इथे दिले आपल्याला x भागिले 5 बरोबर 8 आणि इथं दिलेलं आहे x भागिले 5 बरोबर -8. तर इथं लक्ष द्या, इथं आपल्याला x च्या व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायच्या आहेत, काढायच्या आहेत. x ची किंमत काढायची. x ला x जशास तसं, 8 ला 8, भागाकारातले 5, राईटला जाऊन गुणाकारात आणि x ला x, 8 पंचे 40, शेवटचं उत्तर आलेलं आहे 40. पहिल्याचा आन्सर आहे 40. लक्षात चांगलं व्यवस्थित लिहून घ्या. सेकंड बघा, x ला x जशास तसं, -8 ला -8, भागाकारातले 5, तिकडे जाऊन गुणाकारामध्ये x ला x, 5 च्या समोर काही नाही म्हणजे प्लसचं चिन्ह असते, मायनस प्लस मायनस, 8 पंचे 40, गुणाकार करते वेळेस जे साईन येते ते द्या आणि बेरीज किंवा वजाबाकी करते वेळेस मोठ्या संख्येचं साईन द्या. लक्षात? ओके, नोट करून घ्या. 3 नंबरचा प्रॉब्लेम बघा, x ला x जशास तसं, 8 ला 8, हे -5 इकडे भागाकारामध्ये आहे, राईटला जाऊन कशात जाते गुणाकारामध्ये, -5, x ला x, या 8 च्या समोर काही नाही म्हणजे प्लस आहे, या 5 च्या समोर काय मायनस, प्लस मायनस मायनस, 8 पंचे 40. तर 3rd नंबरचा आन्सर आलेला आहे -40. 4 नंबरचं बघूया, x ला x जशास तसं, -8 ला -8, भागाकारात आहे -5, राईटला जाऊन गुणाकारात करा -5, x ला x, 8 मायनस आहे, 5 पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस, येणारी संख्या प्लस असेल तर द्यायची गरज नाही, 8 पंचे 40. 4 नंबरचा आन्सर आलेला आहे +40. 5 नंबरचा प्रॉब्लेम बघा, x ला x जशास तसं, 3/4 ला 3/4, हे जे 2 आहे बेटा हे भागाकारात आहे, तिकडे जाऊन कशात जाते गुणाकारामध्ये, x ला x, 3 ला 3, जशास तसं, भागिलेला भागिले, 2 या 4 ला भाग जाते, हे 2 अंशामध्ये आहे आणि 4 छेदामध्ये आहे, बे 1 बे, बे 2 4, वरी 3 1 3, खाली 2 जशास तसं. फायनल आन्सर आलेला आहे याचं 5 नंबरच्या 3/2. लक्षात? तर 6 नंबरच्या कसं सॉल्व्ह करायचं, हे जे 6 नंबर आहे तुम्ही होमवर्क मध्ये करून आणा. लक्षात? तुम्ही ट्राय करा आणि याचं जे आन्सर आहे कमेंट बॉक्स मध्ये सेंड करा. ओके, चला 7 नंबरचा क्वेश्चन बघूत आपण. 3x ला 3x, 5 भागिले 7 जशास तसं, हे भागाकारात 4 आहे, तिकडे जाऊन गुणाकारात 4, 3x ला 3x, 5×20 भागिले 7. आता हे 3 आणि x याच्यामध्ये काही नाही म्हणजे गुणाकारात, हे गुणाकारातले 3 इकडे येऊन भागाकारात जातात, 20 ला 20, 7 ला 7, गुणाकारातले 3 इकडे येऊन भागाकारामध्ये आले 3, x ला x जशास तसं, 20 ला 20, 7 त्रिक 21. लक्षात? याचा शेवटचा आन्सर आलेला आहे 20 भागिले 21. 8 नंबरचं सोल्युशन बघा, -5 ला 5, या दोघांच्या मधात काही नाही म्हणजे गुणाकार असतो, x ला x, 3 भागिले 7 जशास तसं, हे भागाकारात 4 आहे, तिकडे जाऊन गुणाकार, x ला x, 4 त्रिकम 12, हे गुणाकारातले -5 इकडे येऊन भागाकारात, 7 गुणिले -5, x ला x, हे प्लस मायनस मायनस, हे मायनस तुम्ही वरी अंशामध्ये देऊ शकता, 12 ला 12, खाली 7 5 35. त्याचा फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 8 नंबरचा -12 भागिले 35. हा प्रॉब्लेम 8 नंबरचा कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे. लक्षात या कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. 2x ला 2x, 41 ला 41, +17, राईटला जाऊन -17, 2x ला 2x, 41 मधून 17 मायनस करा, 24, x ला x, 24 ला 24, गुणाकारातले 2, राईटला जाऊन भागाकारात, 2 याला भाग झाला, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, तर x ची किंमत फायनल आलेली आहे 12. लक्षात? तर व्यवस्थित नोट करून घ्या. 10 नंबरचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा ते पहा. 4x ला 4x, -79 जशास तसं, +31, राईटला जाऊन -31, 4x ला 4x, -79 -31, मायनस मायनस प्लस, दोघांची करा या बेरीज, 79 + 31 110, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, x ला x, -110 ला 110, गुणाकारातले 4 इकडे येऊन भागाकारात, याला 2 न भाग आला, बे 2 4, बे 5 10, 1 उरला,
बेपंचे 10. एक्स बरोबर मायनसला मायनस जशाच तसं काय उरले 55/2. तर फायनल आन्सर आलेला आहे -55/2. लक्षात व्यवस्थित नोट करून घ्या. चला 11 नंबरचा प्रॉब्लेमचं सोल्युशन बघूया. 3x ला 3x जशाच तसं बरोबर 35 ला 35 -25 राईट साईडला जाऊन +25. लक्षात 3x ला 3x 35 + 25 या दोघांची बेरीज करा 60. 3 आणि x या दोघांच्या मध्ये गुणाकार असते, गुणाकारात 3 तिकडे जाऊन भागाकारात 60/3. 3 याला डिवाइड करा 3 1 3 3 2 6 0 ला 0. तर x ची फायनल आन्सर आलेला आहे 20. तर 11 नंबरचा सोल्युशन आहे 20. -5x जशास तसं हे -28 +42 आहे, राईट साईडला जाते आणि -42 येते. मायनसला -5 गुणिले x या दोघांच्या मधात गुणाकार बरोबरला बरोबर मायनस मायनस प्लस या दोघांची करा बेरीज 42 आणि 28 या दोघांची बेरीज येते 70. पण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस. x ला x -70 जशाच तसं गुणाकारात जे -5 राईटला जाऊन भागाकारात -5 मायनस मायनस काय होईल कॅन्सल. x बरोबर 5 न भागाला 5 1 5 2 उरले 5 20. तर फायनल आन्सर आलेला आहे 12 नंबरच्या 14. चला 13 नंबरच्या सोल्युशन बघूत. आता इथं बघा याच्यामध्ये 2x आहे आणि इथं x आहे. लक्षात तर आपण काय करू x च्या टर्म एकीकडे आणूता आणि हे जे स्थिरांक आहे कॉन्स्टंट होता व्हॅल्यू लक्षात ह्या ज्या संख्या आहेत त्या एका साईडला नेऊत आणि आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे. 2x ला 2x जशाच तसं हे +x आहे लेफ्टला आणलं -x झालं. 40 ला 40 हे +19 आहे त्याला राईटला न्या -19 होते. इकडे प्लस आहे तिकडे जाऊन -19. या x च्या समोर काही नाही म्हणजे सहगुणक 1 असते. 2 मधून 1 गेला 1x आणि 40 मधून 19 मायनस करा 21. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे द्यायची गरज नाही. तर 13 नंबरचा आन्सर आहे 21. 14 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूता. 4x ला 4x +2x लेफ्टला -2x 59 ला 59 जशाच तसं -31 राईटला जाऊन +31. 4 मधून 2 गेले 2x उरले 59 + 31 या दोघांची बेरीज करा. बेरीज येते 90. 90 ला 90 गुणाकारातले 2 राईटला जाऊन भागाकारात 2 न भाग घालायला 1 बे 8 1 उरला 10 झाले 2 10. तर फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 45. लक्ष द्या -7x ला -7x -4x आहे लेफ्ट साईडला येऊन काय होईल +4x. 239 ला 239 +131 आहे राईटला जाऊन -131 -7x + 4x मायनस प्लस काय होते मायनस. या दोघांची आपल्याला काय करायचे वजाबाकी. 7 मधून 4 गेले किती उरले 3x. मोठ्या संख्येचं चिन्ह काय ते मायनस. आता इथं वजाबाकी करा. 9 मधून 1 गेला 8 3 मधून 3 गेला 0 2 मधून 1 काढा 1. या दोघांच्या मदत काय असते गुणाकार. गुणाकारातले -3 तिकडे जाऊन कशात येतील भागाकारात. 3 1 3 3 त्रिक 9 1 उरला 18 झाले 3 संग 18 आणि खालचं मायनस वरी लिहू शकता. म्हणजे फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो -36. 16 नंबरच्या क्वेश्चनचं सोल्युशन बघा. आता हे 2 आहे 2 आणि ब्रॅकेट म्हणजे गुणाकार x - 11 बरोबर 19. आपण याला असं लिहू शकता x - 11 जशाच तसं बरोबर 19 ला 19 आणि हे जे 2 आहे या गुणाकारात आहे राईटला जाऊन काय होते भागाकारात आले 2. लक्षात. तर आता सॉल्व्ह करा. x ला x 19/2 जशाच तसं हे -11 राईटला जाऊन काय +11. याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय राहते 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 19 1 19 प्लस 11 2 22 खाली 2 1 2 x ला x 19 + 22 या दोघांची बेरीज करा 41/2 जशाच तसं. तर याचं उत्तर आलेलं आहे 41/2. 16 नंबर त्याचं व्यवस्थित लिहून घ्या. 17 नंबर त्याचं सोल्युशन बघा. 3 ला 3 ब्रॅकेट आणि 3 या दोघांच्या मधात गुणाकार x - 17 -54 ला -54
एक्स मायनस 17 जशास तसं बरोबरला बरोबर -54 गुणाकारातले 3 राईटला जाऊन भागाकारात एक्स मायनस 17 जशास तसं या 3 या 54ला भाग घाला 3 1 3 3 1 3 2 उरले 24 झाले 3 8 24 आणि हे मायनस जशास तसं 18ला 18 एक्स ला एक्स बरोबर -18 जशास तसं आणि हे जे -17 आहे ते राईटला जाऊन काय होते +17 आलं +17 एक्स ला एक्स मायनस आणि प्लस मायनस प्लस या दोघांची काय होते वजाबाकी लक्षात 18 मधून 17 मायनस करा एक उरलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस म्हणजे फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो -1 व्यवस्थित नोट करून घ्या लक्षात. चला 18 नंबरचं सोल्युशन पाहूया आपण लक्षात -2 गुणिले 3x -7 बरोबर 25 या -2 या कंसाला गुणून घ्या मायनस प्लस मायनस बेत्रिक 6x मायनस मायनस प्लस बेसत्ती 14 बरोबर 25 -6x ला -6x 25 ला 25 +14 राईटला जाऊ दे ते -14 -6x ला -6x 25 मधून 14 मायनस करा 11 11 ला 11 -6 गुणाकारात आहे इकडे येऊन भागाकारात आणि मायनस जे आहे ते तुम्ही वरी अंशामध्ये लिहू शकता तर याचा फायनल आन्सर आलेला आहे -11/6 लक्षात इथं -6 आहे आणि हे जे गुणाकारात गेलं तरी मायनसच राहते लक्षात कारण गुणाकारातलं तिकडे जाऊन चालेल भागाकारामध्ये आणि जे खालती मायनस आलेला ते वरी आपण अंशामध्ये लिहू शकता व्यवस्थित नोट करून घ्या. चला 19 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पहा विद्यार्थी मित्रांनो 5 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करून घ्या 5 गुणिले x 5x प्लसला प्लस 5 गुणिले 14 14 पंचे किती येते 70 बरोबर 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या 3 गुणिले x काय येते 3x प्लस मायनस मायनस 27 तरी किती येते 81 लक्षात 5x ला 5x जशास तसं हे जे 3x आहे बेटा हे राईट साईडला आहे इकडे जर आणायचं असेल लेफ्ट साईडला हे प्लस आहे इकडे काय होते मायनस आणि -81 जशास तसं हे +70 आहे राईटला जाऊन काय होते -70 5x मधून 3x गेले 2x बरोबर -81 -70 या दोघांची बेरीज करा या दोघांची बेरीज येते 151 पण मोठ्या संख्येचे चिन्ह काय -151 ला -151 जशास तसं हे दोन जे आहे x च्या गुणाकारामध्ये आहे आणि तिकडे जाऊन येते भागाकारात -151 भागिले 2 तर फायनल आन्सर आहे 19 नंबरच्या -151 भागिले 2. 20 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पहा हे 2 भागाकारात आहे इकडे येऊन या 4x + 10 च्या गुणाकारात जाते 2 कंसात 4x + 10 5 ला 5 जशास तसं हे भागाकारात आहे x + 10 राईटला जाऊन गुणाकारात x + 10 आता या 2 या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 8x प्लसला प्लस 92 20 5 न मल्टिप्लिकेशन करून घ्या 5 गुणिले x 5x प्लसला प्लस 5 10 50 8x ला 8x जशास तसं प्लस 5x लेफ्टला येऊन -5x 50 ला 50 प्लस 20 राईटला जाऊन -20 8 मधून 5 गेले 3x आणि 50 मधून 20 काढा किती उरतात 30 हे गुणाकारातले 3 तिकडे जाऊन भागाकारात 30 च्या लक्षात 3 1 3 3 10 30 म्हणजे फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 10. चला 21 नंबरचा प्रॉब्लेम बघूया कसा सॉल्व्ह करायचा x ला x जशास तसं 5 ला 5 हे +3/4 आहे हे एवढी टर्म जर आपण राईटला नेली तर -3/4 होते 5 च्या खाली काही नाही म्हणजे काय असते 1 लक्षात तर इथं काय करसाल क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 पंचे 20 मायनस ला मायनस 3 1 3 आणि खाली छेदाचा गुणाकार 4 1 4 20 मधून 3 मायनस करा किती उरले 17 आणि भागिले 4 ला 4 तर फायनल आन्सर आलेला आहे 17/4. लक्ष द्या 22 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता 4 गुणिले x 4x प्लस 3 गुणिले x 3x आणि खाली 4 त्रिकम 12 63 ला 63 जशास तसं या छेदाचा बेरीज करून घ्या अंशाची 4 + 3 7x
आणि 63 ला 63 भागाकारातले 12 63च्या तिकडे जाऊन गुणाकारामध्ये 7 आणि x हे जे आहे या दोघांच्या मध्ये गुणाकार राहते. गुणाकारातले 7 तिकडे जाऊन भागाकारामध्ये लक्षात 7 7 1 7 7 9 63 x ला x 12 आणि 9 या दोघांचा गुणाकार करा. 12 9 108 तर 22 नंबरचा जो फायनल आन्सर आलेला आहे 108. 23 नंबरचा आन्सर बघा. 3x ला काय करा, 3x च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय असते x, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बेत्रिक 6x प्लस x गुणिले 1x भागिले बे 1 बे बरोबर काय येते 10. या x च्या समोर काही नाही गुण किती आहे 1. 6 ने किती झाले 7x. 10 ला 10 भागाकारातले 2 तिकडे जाऊन गुणाकारात 7 ला 7 या दोघांच्या मधात गुणाकार 10 दोन्ही 20 x ला x 20 ला 20 गुणाकारातले 7 राईट ला येऊन भागाकारात. तर फायनल आन्सर आलेला आहे 20 भागिले 7. नेक्स्ट 24 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते पहा. इथं x आहे x किती टाइम्स x आहेत बेटा 3 टाइम्स 3x झाले प्लस 1 आणि 2 किती झाले 3 बरोबर 216. 3x ला 3x 216 ला 216 प्लस 3 राईट ला जाऊन -3 3 आणि x या दोघांच्या मध्ये गुणाकार 216 मधून 3 काढा 213 x ला x 213 ला 13 गुणाकारातले 3 भागाकारात 3 न 213 ला डिवाइड करा 3 1 3 3 7 21 3 1 3 x बरोबर 71. तर फायनल आन्सर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 71. व्यवस्थित नोट करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू 25 नंबरचा. याचं सोल्युशन बघा व्यवस्थित लक्ष द्या. x प्लस x किती टाइम्स आहे 3 टाइम्स x 1 2 3 3x आलं. इथं आहे -56 इथं आहे -70 मायनस मायनस प्लस या दोघांची करा बेरीज -56 आणि -70 6 प्लस 0 6 5 7 12 लक्षात मोठ्या संख्येचं सिंबल मायनस बरोबर 234 ला 234 3x ला 3x 234 ला 34 -126 राईट ला जाऊन येते प्लस 126 या दोघांची बेरीज करा 6 4 10 0 7 ला 1 1 2 3 3 आणि 3 6 1 2 3 360 गुणाकारात 3 आहे तिकडं जाऊन भागाकारात 3 1 3 3 2 6 0 ला 0. तर फायनल आन्सर आलेला विद्यार्थी मित्रांनो 126. 20. तर 26 नंबरचा प्रॉब्लेम आता शाब्दिक उदाहरणं सुरू झालेले आहे. तर सर्व शाब्दिक उदाहरणं कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे लक्षात ती आपण लक्षात घेऊया. तर बघा पहिल्यांदा क्वेश्चन काय म्हणलाय 3 क्रमांक नैसर्गिक संख्यांची बेरीज किती दिली 189 दिलेली आहे. तर त्यातील आपल्याला पहिल्या व तिसऱ्या संख्यांची काय करायची बेरीज काढायची आहे. लक्षात आता क्रमागत म्हणजे काय इकडे बघा बेटा क्रमागत म्हणजे बेटा एका नंतर एक येणारी संख्या. लक्षात आता जर समजा 2 नंतर क्रमागत येणारी संख्या कोणती आहे 3. लक्षात 3 नंतर क्रमागत येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे 4. 4 नंतर क्रमागत येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे 5. लक्षात तर आपल्याला इथं काय म्हणजे 3 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज 189 आहे. तर त्यातील पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती काढा म्हणले. बेटा आपल्याला संख्या माहित आहेत काय नाही. तर आपण काय करूता पहिली क्रमागत संख्या जर आपल्याला समजा माहित नसेल लक्षात तर पहिली क्रमागत संख्या कोणती घ्यायची x घ्या. कोणती घ्यायचा x. दुसरी क्रमागत संख्या कोणती येईल बेटा लक्षात दुसरी क्रमागत संख्या येते x प्लस 1. लक्षात आणि तिसरी क्रमागत संख्या येते लक्षात तिसरी क्रमागत संख्या येते x प्लस 2. लक्षात तर आपल्याला काय म्हणलं या तिन्ही संख्येची बेरीज जे दिलेली आहे किती दिली 189. आता आपण या तिघाची बेरीज करू x प्लस x प्लस 1 प्लस x प्लस 2 बरोबर किती दिलंय 189. या तिन्ही संख्याची बेरीज दिलेली आहे 189. x प्लस x किती येते 3x प्लस 2 आणि किती येते 3 बरोबर 189 ला 189 3x ला 3x 189 ला 189 प्लस 3 राईट ला जाऊ -3 3x ला 3x 189 मधून 3 मायनस करा किती होतं 186 गुणाकारातले 3 तिकडे जाऊन भागाकारात लक्षात तर इथं काय 3 1 3 3 18 3 1 3 म्हणजे आपल्याला जी x ची किंमत आहे लक्षात x ची किंमत आपल्याला किती भेटलेली आहे 61 3 18 सॉरी 3 18 3 2 6 x ची किंमत किती भेटली 62. लक्षात तर आपल्याला काय म्हणले तर या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची पहिल्या व तिसऱ्या संख्येची आपल्याला काय करायची बेरीज. तर आपण पहिली संख्या तर आलेली आहे x पहिली संख्या भेटली किती आहे 62. लक्षात
तिसरी संख्या म्हणजे x प्लस 2. तिसरी म्हणजे काय? तिसरी संख्या म्हणजे आहे x प्लस 2. लक्षात x ची किंमत किती आहे 62 प्लस 2 किती येते 63. आपल्याला काय म्हणजे पहिली आणि तिसरी या दोघांची आपल्याला काय म्हणलेलं आहे बेरीज करा म्हणलेलं आहे. म्हणजे काय येते 62 प्लस 63 या दोघांची बेरीज करा. 3 आणि 2 5 6 आणि 2 12 फायनल आन्सर आलेला आहे 125. लक्षात जर समजा तुम्हाला जर ही पद्धत काही मोठी आहे लक्षात जर समजा तुम्हाला ट्रिकनं किंवा शॉर्टकटनं जर जायचं असेल तर कसं सॉल्व्ह करायचं ते लक्ष द्या. आपल्याला काय करायचं बेटा ही तीन जी संख्या का लक्षात आपण पहिली काय काढल्या 62 तिसरी संख्या काय काढली आपण 63 लक्षात. तर दुसरी संख्या किती इथे लिहितो. दुसरी संख्या जर काढायचं म्हणलं तर काय आहे x प्लस 1 म्हणजे x ची किंमत आहे 62 आणि प्लस 1 किती येते 63. म्हणजे आपल्यापाशी तिन्ही संख्या आल्या लक्षात. ही दुसरी संख्या होईल पहिली संख्या होईल आणि ही कोणती होईल तिसरी संख्या होईल लक्षात. जर आपल्याला शॉर्टकट जर करायचं असेल तर काय बेटा सगळी सूत्र आहे मधली संख्या पहिल्यांदा काढायची लक्षात. मधली संख्या काढा दुसऱ्या नंबरला जर करायचं असेल तर मधली संख्या काढा. मधली संख्येला काय येते इकडे बघा. मधली संख्या जी आहे याची बेरीज किती येते 189 भागिले लक्षात. किती संख्या म्हणजे 3 1 3 3 सम 18 3 3 9 लक्षात. आता इथे काय आलेलं आहे 63. नसता तुम्ही काय करा हे फायनल आन्सर इथूनच लिहून घ्या 125 लक्षात. एक मिनिट इथं थोडासा प्रॉब्लेम झाला बेटा लक्ष द्या. या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम आहे. तिसरी जी संख्या आहे बेटा तिसरी काय x प्लस 2 घेतल्या बेटा x ची किंमत किती आहे 62 प्लसला प्लस 2 ला 2 जसं तसं. तिसरी संख्या बेटा इथे 64 येते लक्ष द्या. तिसरी संख्या किती येते 64. आता आपल्याला पहिली आणि तिसरीची बेरीज करा म्हणजे पहिली संख्या 62 तिसरी येते 64 या दोघांची बेरीज किती येते 126. तर 26 नंबरचा फायनल आन्सर आलेला 126 लक्षात. व्यवस्थित नोट करून घ्या. लक्ष द्या 27 नंबरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. 4 क्रमांकात नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणलं किती दिली 158 आहे. तर त्या संख्या कोणत्या. आता त्या 4 संख्या कोणत्या आहेत ते आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे लक्षात. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं की 3 क्रमांकात संख्या दिली त्याची बेरीज दिली आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्यांची काय करा म्हणलं होतं बेरीज करा म्हणलं होतं. पण या 27 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये तसं नाही थोडासा चेंज आहे. आपल्याला डायरेक्ट त्यानं विचारलं बेटा त्या 4 संख्या कोणत्या होत्या लक्षात. त्या विचारलंय तर आपण काढूता पहिल्यांदा 4 क्रमांकात संख्या कोणत्या घ्यायचा. पहिली संख्या x दुसरी कोणती असेल x प्लस 1 तिसरी x प्लस 2 आणि चौथी क्रमांकात संख्या कोणती असेल x प्लस 3 लक्षात. जेव्हा माहित नसते बेटा तेव्हा x घ्या पहिली क्रमांकात संख्या. दुसरी कोणती आहे x प्लस 1 तिसरी कोणती आहे x प्लस 2 चौथी कोणती आहे x प्लस 4 लक्षात. या 4 क्रमांकात संख्या येतात. या 4 क्रमांकात संख्येची आपल्याला काय दिलेली आहे बेरीज दिलेली आहे. इथं प्लस 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 या 4 क्रमांक संख्येची बेरीज केली आपण 158 लक्षात. इथे किती x प्लस x 2x 2x प्लस 1 3x आणि हे 4x टोटल किती x आले 4x 1 2 किती झाले 3 3 आणि 3 6 बरोबर किती येते 158. 4x ला 4x 158 ला 158 प्लस 6 राईटला जाऊन मायनस 6 4x ला 4x 158 मायनस 6 किती येते 152. या गुणाकारातले 4 तिकडे जाऊन भागाकारामध्ये 4 1 4 4 1 त्रिकम 12 किती उरले 3 4 8 32. x ची किंमत किती आलेली आहे 38 लक्षात. तर आपल्याला 4 क्रमांक संख्या विचारले. पहिली क्रमांक संख्या कोणती आहे x दुसरी कोणती आहे x प्लस 1 आणि तिसरी कोणती आहे x प्लस 2 आणि चौथी कोणती आहे x प्लस 3. तर आपण पहिली दुसरी तिसरी आणि चौथी संख्या काढू. पहिली संख्या काय आहे x ची किंमत किती आली 38. नेक्स्ट दुसरी संख्या काढू. दुसरी संख्या काय आहे x प्लस 1 जशास तसं. इथे x आहे x ची किंमत 38 प्लस 1 किती येते 39. नेक्स्ट तिसरी संख्या काय x प्लस 2 x किती आहे 38 प्लस 2 किती येते 40. चौथी संख्या काढू. चौथी संख्या काय बेटा x प्लस 3 लक्षात. x किती आहे 38 प्लस 3 41. तर त्या 4 संख्या कोणत्या आता 38 39 40 आणि 41 फायनल आन्सर 38 39 40 आणि 41.
लक्ष द्या बेटा, आता हे प्रॉपर सोल्युशन झालेलं आहे व्यवस्थित. लक्षात, ज्याला समजत नाही त्याने व्यवस्थित नोट करून घ्या. पण याच्यासाठी एक शॉर्टकट बी आहे बेटा. लक्षात, ती शॉर्टकट कशी आहे ती लक्ष द्या. लक्षात, मेथड दुसरी बी आहे आणि ती मेथड कोणती आहे काय नाही ते लक्ष द्या. आता कसं करायचं, लक्षात, हे जे 4 क्रमांक आपल्याला नैसर्गिक संख्या दिल्यात, लक्षात, यातल्या बघायचं बेटा. पहिल्यांदा या चारीपैकी मधली संख्या आपल्याला काढून घ्यायची. कोणती संख्या काढसाल, मधली संख्या. लक्षात, आपल्याला किती क्रमांक संख्या दिल्या, 4. त्याची बेरीज किती आहे, 158. बेरजेला बेटा 4 न भागायचं. कितनं भागायचं, 4 न. लक्षात, 4 1 4, 4 त्रिकम 12. लक्षात, 4 1 4, 4 त्रिकम 12. किती उरले, 3. किती झाले, 38. 4 9 36. किती उरले, 2. पॉईंट घेतले, 20 झाले. 4 पंचे 20. म्हणजे जी 39.5 जे आहे, 39.5 ही झाली बेटा मधली संख्या. लक्षात, या संख्येच्या 39.5 च्या अलीकडे 2 संख्या असतील आणि पलीकडे 2 संख्या असतील. 39 च्या अलीकडली 39.5 आहे, त्याच्या अलीकडली संख्या कोणती असेल, 39. 39 च्या अलीकडली कोणती असेल, 38. आणि 39.5 च्या पलीकडे 2 संख्या. आता 39 च्या पलीकडे संख्या कोणती आहे, 40. 40 च्या पलीकडे संख्या कोणती आहे, 41. आल्या या संपूर्ण टोटल आपल्या 4 संख्या 38, 39, 40 आणि 41. याच्या अगोदरचा सुद्धा प्रॉब्लेम तुम्ही या पद्धतीने करून पहा. तुम्हाला तो प्रॉब्लेम सुद्धा या पद्धतीने सॉल्व्ह करता येते. हा मेथड 2 आहे, ही मेथड फर्स्ट आहे. लक्षात, दोन्ही मेथड व्यवस्थित लिहून घ्या. लक्षात बेटा, ओके. इकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांना. 28 नंबरचा सेम प्रॉब्लेम आहे अगोदर जे झालता तसा. इथं 5 क्रमांक दिल्यात, पण इथं कोणत्या संख्या दिल्यात बेटा, समसंख्या दिल्यात. 5 क्रमांक समसंख्यांची बेरीज 340 आहे. तर त्या संख्या कोणत्या, जे तुम्हाला त्या ट्रिक सांगितली त्या ट्रिक न जा. लक्षात, पहिल्यांदा आपल्याला कोणती संख्या फाइंड करायची, मधली संख्या. लक्षात, मधली संख्या फाइंड करू. मधली संख्या कशी करतात बेटा, आपल्याला काय दिलेली आहे, बेरीज किती दिली, 340. लक्षात, किती संख्येची बेरीज दिली बेटा, सम 5. याला 5 ने डिवाइड करा. 5 1 5, 5 7 30. किती उरले, 4. 4 किती झाले आता, 40. 85 40. म्हणजे 68 ची कोणती संख्या आहे बेटा, सम होय. आणि ही संख्या कोणती आहे बेटा, मधली संख्या होय, 68. लक्षात, आपल्याला टोटल किती म्हणले, 5. म्हणजे 68 च्या अलीकडे 2 संख्या असतील आणि 68 च्या पलीकडे 2 संख्या असतील. 2 आणि 2 किती झाले, 4. आणि ही एक 68 ची एक संख्या झाली. टोटल संख्या किती झाल्या, 5. लक्षात, म्हणजे 68 च्या अलीकडली समसंख्या कोणती आहे, 66. 66 च्या अलीकडली कोणती आहे, 64. 68 च्या पलीकडली कोणती आहे, 70. 70 च्या पलीकडे कोणती आहे, 72. म्हणजे टोटल आपल्याच्या 5 क्रमांक समसंख्या कोणत्या झाल्या, 64 66 68 70 आणि 72. तुम्हाला जर फुल स्टेप नजर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. लक्षात, ती मेथड म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला घ्यावं लागेल पहिल्यांदा पहिली क्रमांक समसंख्या पहिली कोणती, x. दुसरी x + 2. तिसरी x + 4. आणि नेक्स्ट कोणती, x + 6. लक्षात, 1 2 3 4. आणखी घ्या कोणती, x + 8. लक्षात, हे झाल्या 5 क्रमांक समसंख्या. याची करा बेरीज बरोबर 340. अगोदर ज्या पद्धतीने गणित सांगितलं होतं त्या पद्धतीने करू शकता.